ठीक आहे पण यादीत आणून राहा फक्त अध्यक्षाच्या आजच्या तुझा यादीत आपण सत्कार नाही करू तुझा हो. थँक्यू व्हेरी मच ठाकरे सर. आपण बोलूया मैदानाकडे. सेमीफायनलला प्रारंभ होतोय. सेमीफायनल क्रमांक 2 गावदेवी पूर्णा वर्सेस गावदेवी सोनामध्ये हा सामना सुरू होतोय. गावदेवी क्रिकेट संघ पूर्णाने जिंकले टॉस. प्रथम ते फिल्डिंग करतायत. इन्व्हाइट केले गावदेवी सोनाळ्या टीमला बॅटिंगसाठी. फार महत्त्वाची मॅच आहे. जो जिंकेल तो अंतिम फेरीमध्ये पोहोचेल आणि वडू नवगर या संघाची फाईट करेल या स्पर्धेच्या चॅम्पियन पदासाठी. 48 संघांचा सहभाग या स्पर्धेमध्ये आपण बघितलेला आहे आणि 48 संघातून हे 2 संघ आपण बघतायत जे उपांत्य फेरीमध्ये पोहोचलेले आहेत. तर वडू नवगर संघ हा अंतिम फेरीमध्ये दाखल झालेला आहे. विक्रम स्पोर्ट्स वडू नवगर. काय जबरदस्त कामगिरी या संघाची राहिली आणि अंतिम फेरीचा प्रवेश त्यांचा दिमागदार राहिला. बघूया या मॅचमधून कोण जिंकतोय, कोण फाईट करतोय वडू नवगरशी. बॉलिंग मार्कवर मनोज टावरे. पहिलाच बॉल ओव्हर द बॉलर हेड स्ट्रेट डाऊन द ग्राउंड आणि हा षटकार येतोय पहिल्याच बॉलवरती. स्वागत केलंय मनोज टावरेचा फलंदाज अरुणने. ओव्हर द बॉलर हेड क्रिकेट मधला सगळ्यात सुरक्षित फटका खेळले अरुण. बॅकफुटवरती गेले की हलक्या हाताने प्लेस करतायत. पॉइंटला फिल्डर त्या ठिकाणी. सेन्सिबल क्रिकेट. ओहो मिसफील्ड आणि 2 धावा इथून मिळत आहेत. या चुका टाळाव्या लागतील या महत्वाच्या सामन्यामध्ये. हा फार महत्वाचा सामना आहे. या दरम्यान आदरणीय प्रमोददादा भोईर भिवंडी 40+ क्रिकेट मंडळाचे उपाध्यक्ष पूर्ण संघास शुभेच्छा या ठिकाणी त्यांच्या वतीने आलेले आहेत. तर प्रमोदजी भोईर भिवंडी 40+ क्रिकेट मंडळाचे उपाध्यक्ष पूर्ण संघासाठी शुभेच्छा आलेल्या आहेत. त्यांचं आपण नक्कीच मनापासून स्वागत करूया. जाऊया मैदानाकडे. पुन्हा एकदा ड्राईव्ह केलाय. लॉंग ऑनला फील्डर त्या ठिकाणी तैनात आहेत. क्षेत्ररक्षण खूप चांगलं झालं यावेळेस. केवळ एक धाव मिळेल. एका धावेने स्ट्राईक रोटेट होते. स्ट्राईकवरती येत आहेत भगवान. धावसंख्या धावपलकावरती आपण बघतो एकूण 9 धावा झालेल्या आहेत. चांगली सुरुवात झालेली आहे. पहिल्याच बॉलवरती षटकार आल्यानंतर तो कॉन्फिडन्स तिथून अरुणला प्राप्त झालेला आहे. फार महत्त्वाची मॅच आहे. सोळा संघाने देखील इथपर्यंत येण्यासाठी प्रचंड मेहनत केली. ऑन साईडला टर्न केला. फिल्डर आहे तिथे. क्षेत्ररक्षण चांगलं. थ्रो थोडासा वाईड होता पण गोलंदाजाला तो थ्रो कलेक्ट करता आला नाही. आणि बघा या चुका आपण बघा. जिथे 1 धाव आहे तिथे 2 वेळा 2 धावा आलेल्या आहेत आणि या 2 धावा अतिरिक्तच्या स्वरूपात आलेल्या आहेत. धावसंख्या धावपलकावरती 11 धावा. पहिले षटक प्रगतीपथावरती असताना आज स्पर्धेचा अंतिम दिवस आणि आज सेलिब्रेशनचा दिवस, जल्लोषाचा दिवस. आज सगळेजण या ठिकाणी नक्कीच भरपूर संख्येने उपस्थित असणार आहेत. प्रेक्षकांची गर्दी, मान्यवरांची मांदी आली आपण बघितलेली आहे. ओ फुल टॉस आहे. ओव्हर द वेस्ट साईड आहे. त्यामुळे पंचांनी नो बॉल कॉल केलाय. 1+4 एकूण मिळतील धावा 5. आणि आता भगवान या ठिकाणी आपण बघतोय 6 धावांवरती पोहोचलेले आहे. दोन्ही सलामीवीर एक चांगली सुरुवात करून देण्याचा त्यांचा नक्कीच मानस आहे. त्यांनी बघितले की पूर्ण संघाने आजच्या दिवसामध्ये काय जबरदस्त कामगिरी केलेली आहे आणि या संघाविरुद्ध एक मोठं लक्ष उभं करण्याचा तो इरादा आपल्याला स्पष्टपणे दिसतो. आणि त्याच अनुषंगाने मैदानावरती बॅटिंग करत असताना आपण बघताय दोन्ही बॅटर
धावसंख्या धावफलकावरती एकूण झाली ती म्हणजे 16 धावा झालेत आणि अजूनही 2 चेंडू शेष आहे. 4 चेंडूमध्ये 16 धावा या ठिकाणी आलेल्या आहेत. 400च्या स्ट्राईक रेटने मैदानावरती बॅटिंग केली जाते. अजूनही 2 चेंडू शेष आहेत. मनोज टावरे थोडेसे मागडे सिद्ध होत असताना पॉवर प्लेमध्ये मनोजने एक मिड विकेटला क्षेत्ररक्षक ठेवला, एक लॉंग ऑनला ठेवलेला आहे. मनोज फ्री हिटचा बॉल, मिस टायमिंग आहे. फिल्डर झेल पकडतील जरूर, पण हा झेल फ्री हिट आहे त्यामुळे ते लक्षात आलं नाही. नो बॉल होता आधीचा आणि ते बऱ्याचदा खेळाडूच्या लक्षात येत नाही. सेलिब्रेशन त्या ठिकाणी झालं होतं, पण एक धाव मिळेल आणि एका धावीने धावसंख्या धावफलकावरती 17 धावा. फ्लाइंग स्टार्ट ज्याला म्हणतात, एक स्वप्न होतं सुरुवात मोठ्या लक्ष्याच्या दिशेने जाण्यासाठी. अशा पद्धतीची सुरुवात फार महत्त्वाची असते आणि ती सुरुवात इथून मिळताना फुलटॉस स्टॉपेज हवेत आहे आणि अखेरचा चेंडू मात्र इथून विकेट प्राप्त करून जातोय. चेंडू फुलटॉस होता पण फलंदाज बाद होत आहेत आणि पहिल्या विकेटचं पतन मैदानावरती आई गावदेवी क्रिकेट संघ सोनाळे 40+ला. बाद होते मैदानावरती. अरुण त्या ठिकाणी बाद झाला, 9 वरती बाद झालाय. सुरुवात खूप चांगली केली होती अरुणने षटकाराने आणि त्यानंतर मात्र झेल बाद झाला स्टँडच्या मागे. अत्यंत सुंदर असं वातावरण आपण बघताय संध्याकाळच्या सत्रामध्ये उपांत्य फेरी आणि यानंतर महाअंतिम मुकाबला तुम्ही बघाल. खूप चांगल्या पद्धतीने या स्पर्धेची सुरुवात झाली. 6व्या दिवसामध्ये आपण आहोत. मागच्या 5 दिवसामध्ये 40+चं क्वालिटी क्रिकेट तुम्ही अनुभवला आणि आता अंतिम दिवसामध्ये आपण बघतायत हे 2 संघ उपांत्य फेरीमध्ये खेळत असताना सोनाली आणि त्याच्या समोर पूर्णा संघ. न्यू बॅटर इंद्रपाल त्या ठिकाणी येत आहेत. बॉलिंग मार्कवर सज्ज होत आहेत. वैयक्तिक पहिलं व सांघिक दुसरं षटक घेऊन निलेश त्या ठिकाणी आले आहेत. निलेशच्या खांद्यावरती जबाबदारी आता फार मोठी आहे कारण पहिल्या ओव्हरमध्ये 17 धावा आलेले आहेत. हो यावेळेस मात्र अपील झालंय. पंच सांगतात बॅटची हलकीशी एज आणि बघा आणखीन एक धाव मिळेल आणि तिसऱ्यांदा असं घडलंय की जिथे सिंगल होती तिथे डबलमध्ये त्याचं रूपांतर होताना आपण बघितलेलं आहे. धावसंख्या धावफलकावरती झाली ती म्हणजे एकूण 19 धावा झालेल्या आहेत. तर 17 नंतर 19 धावा या 2 धावा आल्यानंतर थोडंसं कन्फ्युजन होतं पण ते क्लिअर आपण केलेलं आहे. बॅटची यावेळेस मात्र व्यवस्थित बॅटवर आला चेंडू गेलाय कव्हरच्या दिशेने. दुसऱ्या धावेचा धोका पत्करत होते पण नकार दिलाय. डीपमधून चांगलं क्षेत्ररक्षक येत आहेत. डिफिश कव्हरवरनं आणि या पद्धतीने एक धाव इथून मिळेल. धावसंख्या धावफलकावरती आपण बघतोय झालेली ती 20 धावा. तर इंद्रपाल यावेळेस मात्र स्ट्रायकिंग एंडला प्रथमच येतील जे 1 डाऊनला आलेले आहेत. अरुण बाद झाल्यानंतर इंद्रपालच्या खांद्यावरती जबाबदारी आहे की सुरुवात एक चांगली झालेली आहे. या सुरुवातीला मोठ्या धावसंख्येमध्ये कन्वर्ट करणं फार गरजेचं आहे आणि त्यासाठी पार्टनरशिप इथून होणं फार गरजेचं आहे. शफल झाले होते. ऑन साईडला खेळायचं होतं. पंच सांगतात वाईट बॉल आहे कारण लेग स्टंप सोडून जाणारा चेंडू होता आणि त्याच कारणास्तव पंचांनी दंडित केले. वाईटचा इशारा आलाय. धावसंख्या धावफलकावरती 21 धावा आपण बघतायत. अत्यंत शांत वातावरणात ही स्पर्धा सुरू आहे. सामना जसा जसा पुढे सरकेल तुम्हाला ती रोमांचकता अनुभवायला मिळेल. हा चेंडू देखील पुन्हा टाकावा लागेल. सलग 2 चेंडू. मागच्या चेंडूची जणू काही कार्बन कॉपी होती. अगदी तशाच पद्धतीचा चेंडू फेकलेल्या दिशेपासून भरकटत आहेत. चिंतेची कुठेतरी ही बाब आहे. विकेट किपर काहीतरी चर्चा करतात, कानमंत्र देत आहेत की कशा पद्धतीने बॉलिंग करायची आहे आणि उपांत्य फेरीचा सामना हा महत्त्वपूर्ण सामना कुठेतरी तो दबाव स्पष्टपणे दिसतोय. क्रिकेट हा तुमची मानसिकता नेहमी तपासत असतो. क्रिकेट फक्त तुमची शारीरिक क्षमता नाही तर तुम्ही मेंटली किती स्ट्रॉंग आहेत या गोष्टीही क्रिकेट नेहमी
बघत असो. ऑन साईडला स्क्वेअर ऑफ द विकेट, प्रोटेक्शन आहे तिथे, फिल्डर येत आहे दूरवरून. एक धाव पूर्ण, दुसऱ्या धावेचा प्रयत्न. मैदानाची भौगोलिक परिस्थिती बघितली तर इथली सीमारेषा काही ठिकाणी तुम्हाला भरपूर मोठी बघायला मिळते आणि त्या धावेचा प्रवाह तुम्ही बघू शकाल. पूर्वेकडनं हवा पश्चिमेच्या दिशेने वाहताना दिसते. कुठेतरी त्याचा ॲडव्हान्टेज बॅट्समन घेण्याचा जरूर प्रयत्न करतील. निलेश हो, स्ट्रेट, अगदी स्ट्रेट खेळला. फिल्डर येतात वेगाने. ओ हो, चेंडूने चगवला, चेंडू गेला सीमारेषे बाहेर. एफर्ट चांगले होते पण तिथे थोडेसे कोसळले. दुखापत जास्त गंभीर नसावी, थोडीशी काळजी घ्या. 4 धावा येतील आणि 4 धाव्याने धावसंख्या फुलते, भरते, वृद्धिगंध होते, जाऊन पोहोचते 28. बजावटीचे मी जा सगळेजण, मी तयार आहे. मी पुन्हा लढेन, पुन्हा संघासाठी इथे पडेन, वाटेल ते करेन आणि संघासाठी धावा वाचवण्याचा माझा प्रयत्न शेवटपर्यंत असेल. हो, सुंदर ड्राईव्ह केला. फिल्डर आहे तिथे, स्क्वेअर ड्राईव्ह होता पण या फटक्यासाठी तिथे फिल्डर तैनात केलाय. आणि बघा दुसऱ्या धावेसाठी हो नाही, हो नाही, हो, आणि अखेर तालमेल बिघडला आणि फायनली इथून मात्र विकेट प्राप्त होईल. सांघिक यश लाभतंय मैदानावरती गावदेवी पूर्णा संघाला. फलंदाज बाद होतोय. की त्यांना परत माघारी जाता आलं नाही आणि अखेर ते बाद होत आहेत. क्रिकेटमध्ये धावचीत होणं म्हणजे आत्महत्या करणं समान असतं क्रिकेटच्या परिभाषेमध्ये. आणि धावचीत होणं कुणालाही आवडत नाही. एक वेळ तुम्ही मारत असताना, मोठे फटके खेळत असताना कॅच आऊट झालं तर परवडतं, पण धावचीत होणं खरं तर नेहमी जिव्हारी लागतं एखाद्या बॅटरच्या. धावसंख्या धावफलकावरती 29 आहे. धावांची गती अत्यंत चांगली आहे. सोनाली टीम टॉस गमावून प्रथम बॅटिंग करतोय आणि याच गतीने जर खेळले तर 50च्या पुढे जाऊ शकतात. पण शेवटी क्रिकेट आहे. पहिल्या 2 ओव्हरमध्ये धावा चांगल्या झाल्यात पण पुढच्या 2 ओव्हरमध्ये तशाच पद्धतीने त्या यायला हव्यात. न्यू बॅटर मैदानावरती येतोय, त्या ठिकाणी कैलास येत आहेत. कैलास मडवी न्यू बॅटर. हो, ऑन साइडला कैलासने आल्या आल्याच गॅप शोधली आहे, पाठवला चेंडू सीमा पार, येतोय चौकार. कैलास ज्याने या फटक्याने दाखवलाय स्वतःचा क्लास. धावसंख्या धावफलकावरती 33 धावा झाल्या. षटक क्रमांक दुसरं संपलंय. पहिल्या ओव्हरमध्ये 17 आल्या, दुसऱ्या ओव्हरमध्ये 16 आल्या. कुठल्याही गोलंदाजाला धावसंख्येवरती प्रतिबंध लावता आला नाही. धावसंख्या वाऱ्याप्रमाणे मैदानावरती वाहताना आपण बघतोय. धावा झाल्या 33, धावांची गती 16.5ची आहे. विकेट गमावलेले 2. अरुण बाद झाले आधी, त्यानंतर भगवान बाद झाले. पण मैदानावरती इंद्रपाल आणि कैलास हे 2 बॅटर मैदानावरती आहेत. इंद्रपाल जे खेळतात वैयक्तिक 7 धावसंख्येवरती. कैलासने आल्याच चौकार आणि स्वतःच्या डावाचा श्री गणेशा केला आणि संघाची धावसंख्या नेऊन ठेवली आहे ती दुसऱ्या षटकाच्या अखेरीस 33 वरती. बॉलिंग मार्कवर संजय येतात, जे संजय मगाशी फिल्डिंग करताना त्या ठिकाणी खरं तर खाली कोसळले, पण त्यानंतर ते पुन्हा उठले आणि म्हणाले की मी खेळेन. जसं सचिन तेंडुलकर वयाच्या 16व्या वर्षी नाकाला चेंडू लागल्यानंतर रक्तबंबाळ झाले होते, तेव्हा सिद्धूला म्हणाले की मैं खेलेगा, आणि त्यानंतर ज्या पद्धतीने खेळले, गॉड ऑफ क्रिकेट, भारतरत्न बनले. आणि तशाच पद्धतीने आपण बघतात मैदानावरती अनेक खेळाडू अशा पद्धतीने जायबंदी होत असतात, दुखापत असतानाही मैदानावरती उतरत आहेत. त्यामागचं कारण एकच असतं की गावाचा सन्मान, गावाची प्रतिष्ठा, संघाच्या हितासाठी मला खेळायचं, मी खेळेन. आणि त्याच पद्धतीने गोलंदाज संजय मात्र तयार होत आहेत. 2 षटकात 33 धावा आल्यात. बघूया संजय रोखतील का या धावसंख्येला. ही धावसंख्येवरती कुठेतरी लगाम
लावली जाईल का? लेफ्ट आर्म राऊंड द विकेट. फुल टॉस आहे, मिस टायमिंग झालंय. झेलची शक्यता जजमेंट करतायत पण चेंडू पर्यंत पोहोचले नाही. 2 धावा इथून मिळत आहेत आणि 2 धावेने धावसंख्या धावफलकावरती आपण बघताय सोनाळे टीमची झाली ती 35 धावा. 2 षटकं अत्यंत चांगली राहिली. एक हेल्दी रन रेट तुम्ही बघतायत आणि धावसंख्या मोठ्या टार्गेटमध्ये कन्वर्ट करण्याचा प्रयत्न सोनाळे टीमचा असणार आहे. पण बघूया पूर्ण टीम कमबॅक करेल का? दोघांनी इथपर्यंत येण्यासाठी प्रचंड संघर्ष केला आहे, जीवाचं रान केले, प्रयत्नांची पराकाष्ठा केलेली आहे. हा चेंडू लेग स्टंपवरती आय थिंक वाईड असावा पण तो चेस केला आहे, त्यात बॅट टाकलेली आहे आणि चेंडू फाईन लेगला त्या ठिकाणी बघूया नाही, वाईड आहे. वाईड या ठिकाणी सांगतायत आणि संपर्क बघा आम्ही सांगितलं होतं की बॅटला लागलेलं आम्हाला दिसले प्रथमदर्शनी पण अंपायर त्या ठिकाणी सांगतायत. तर बघा काय अंपायर वाईड आहे, संपर्क नव्हता असं सांगतायत. पण असं वाटलं की मुवमेंट थोडंसं चेंडूची ती दिशा बदलली त्या कारणाचं असं वाटलं इथे सगळ्यांनाही, पण हरकत नाही, होतं असं कधी कधी. वाईट बॉल आहे. धावसंख्या धावफलकावरती आपण बघतोय 37. स्ट्रायकिंगला बॅट तयार होत आहे त्या ठिकाणी पुन्हा एकदा आडव्या बॅटने घ्यायचा प्रयत्न. स्क्वेअर लेगला गॅप मोठी आहे, गॅप मधून चेंडू गेलाय धन धन करत सीमा पार. धावा मिळतील 4. धावसंख्या धावफलकावरती 41 झालेले आहेत. 40 धावसंख्येने ओलांडलेली आहे आणि सगळ्या खेळाडूंनी 40 ओलांडल्यात म्हणूनच सगळेजण 40+ क्रिकेटचा आनंद घेतात. यातले कित्येक जण 50+ हे असतील, कित्येक जण 60+ हे असतील. पण हा फटका बघा पुन्हा एकदा जणू काय ती गॅप स्वतःच्या नावावरती केली आहे की काय. सलग दुसरा चौकार त्या दिशेने. पंचेचाळीस धावा धावफलकावरती. जबरदस्त बॅटिंग कैलास. 3 चौका ठोकलेले आतापर्यंत. पुन्हा एकदा त्या दिशेने यावेळेसही गॅप. व्हॉट अ शॉट. जबरदस्त बॅटिंग मैदानावरती हाहाकार माजवलाय कैलासने. ठोकलाय चौकार. सलग 4 चेंडू 4 चौका ठोकलेले. कैलासची बॅट फक्त बोलते मैदानावरती. प्रश्न पडलाय पूर्ण संघाला कसं रोखायचं कैलासला. धावसंख्या 49. संजयलाही या ठिकाणी संजय पुन्हा एकदा लेफ्ट आर्म राऊंड द विकेट. हो यावेळेस मात्र हवेत आहे. येतोय चेंडू थेट बाहेर आणि येतो हा 5वा चौकार. व्हॉट अ बॅटिंग बाय कैलास. सोनाळा टीमसाठी आणि स्पेशली कैलाससाठी अजूनही एक चेंडू शेष आहे. हे षटक काही संपायचं नाव घेत नाही आणि कैलास देखील थांबायचं नाव घेत नाही. 5 चेंडूत 5 चौका ठोकल्यात या पठ्ठ्याने. 6वा ठोकेल का? आणि बघा ठोकलाय 6वा चौकार. हा रेकॉर्ड आहे. वीर तानाजी 40+ चषक 2024 मध्ये कैलासने 6 चेंडू ठोकल्यात, 6 चौकार आणि कुंदन दादा यांच्याकडून 1000 रुपये कैलाससाठी जाहीर झालेले आहेत. कदरदान आहेत कुंदन दादा आणि इम्प्रेस केले कुंदन दादांना, सगळ्यांना इम्प्रेस केले कैलासने. 6 चेंडू 6 चौकार 1000 रुपये कुंदन दादा पाटील याचकडून देण्यात येतील.
नक्कीच कुंदनदादा पाटील या क्रीडांगणाचे अध्यक्ष आहेत, त्याचबरोबर शिवसेना ग्रामीण तालुका प्रमुख म्हणून देखील ही भूमिका त्यांच्या खांद्यावरती आपण बघितली होती. अध्यक्ष ओमसाई रिक्षा युनियन मानकोली दापोडचे 24 धावा या ओव्हरमध्ये आलेले आहेत. 5 चौकार ठोकण्यात आलेले आहेत संजयच्या ओव्हरमध्ये. तर बघा पहिल्या ओव्हरमध्ये 17 आल्या, त्यानंतर 16 आल्या आणि या ओव्हरमध्ये 24 धावा आल्यात. आणि नक्कीच आजच्या दिवसातील ही सर्वोच्च सांघिक धावसंख्या त्याआधी 47 आपण बघितल्या होत्या दापोडे टीमच्या. धन्यवाद विनोद सर. आपण बोलूया स्वागत आणि सन्मानाकडे. मित्र, ही सलग 6 दिवस स्पर्धा आपल्याला लाईव्हच्या माध्यमातून पाहण्यात आली. पूर्ण विश्वभर ज्यांचं लाईव्ह टेलिकास्ट आपण पाहिलं GTC त्याचे प्रोप्रायटर सन्मान्य सूरजजी म्हात्रे साहेब, आपणास विनंती आहे की आपण पुढे यायचं आहे. आपल्या या मंडळाच्या माध्यमातून येतो जे स्वागत आणि सन्मान केले जाईल. मित्र, साफसूत्र टेलिकास्टचा बादशाह म्हणून संबोधलं जाणार GTC लाईव्ह आणि त्याचे प्रोप्रायटर सन्माननीय सूरजजी म्हात्रे साहेब आहेत आणि त्यांचा येथे येतो जे स्वागत आणि सन्मान केलं जाईल. सन्माननीय चिंतामणजी पाटील साहेब, आपणास विनंती आहे की आपण GTC लाईव्हचे प्रोप्रायटर सन्माननीय सूरजजी म्हात्रे साहेबांचा येतो जे स्वागत आणि सन्मान करायचा आहे. ज्यांच्या माध्यमातून आपण पाहतोय या परिसरामध्ये नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रभर या लाईव्ह टेलिकच्या माध्यमातून सेवा पुरवली जाते असे सूरजजी म्हात्रे साहेब यांचा येतो जे स्वागत आणि सन्मान केला जातोय. त्यानंतर DJ आता मात्र या षटकाची सुरुवात होते. षटकाराने विठ्ठलचंही स्वागत केलं इंद्रपालने. त्यानंतर आपण स्वागत करूया DJ पेहरी याचे प्रोप्रायटर आणि आपण पाहू शकता मान आणि सन्मान दिला जातो. या स्पर्धेची माईची उबदार शॉल, त्याचबरोबर त्यांना फुलगुच्छ आणि ट्रॉफी देऊन त्यांना सन्मानित करण्यात येत आहे. ज्यांच्या आवाजाने खरोखरच खूप चांगली स्पर्धा रंगली गेली आणि माईक शिवाय मित्र आपल्यापर्यंत स्कोर पोहोचू शकत नाही आणि आमचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचत असणारा व्यक्तिमत्व इथं मात्र आपण पाहिलं स्वागत आणि सन्मान करताना पाहायला मिळत आहे. ओव्हर टू कॉम्बॉक्स. आणखीन एक इथे काय घडलंय आणि बघा हा देखील षटकार आहे. झेल ड्रॉप झाला आणि चेंडू थेट सीमारेषे बाहेर लँड झाला. 6 सलग 2 षटकार. धावसंख्या धावफलकावरती 6 ने पुढे सरकते. एकूण धावसंख्या झालेली आहे 69. IS टोटल आहे 71 अशी माहिती आम्हाला या ठिकाणी मिळालेली आहे. बघूया आणि ही धावसंख्या आता त्याच्या पुढे जाणार आहे शंका नाही. ऑन साईडला मिड विकेटला फिल्डर येत आहे. डीप मधून क्षेत्ररक्षण चांगलं झालंय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न सफल होतोय आणि या 2 धावेने धावसंख्या धावफलकावरती 71 म्हणजे जी सर्वोच्च सांघिक धावसंख्येचा जो विक्रम होता त्याची बरोबरी झालेली आहे. पण अजूनही 3 चेंडू शेष आहेत आणि 3 चेंडूमध्ये बघूया आणखीन किती धावा येत आहेत. ऑन साईडला मिड विकेट स्क्वेअर लेगच्या मधून चेंडू पाठवलाय सीमा पार. पंचांचा इशारा बघूया काय येतोय. आमचे मामा सांगा काय. मामाने सांगितलंय षटकार. बरं झालं लवकर सांगितलं, नाहीतर आम्ही वाट बघत बसलो असतो. तर मामा डिसिजन लवकर द्यायचा. मस्त खुर्चीमध्ये तुम्ही बसल्यात पण डिसिजन. 77 धावा झाल्यात. अजूनही 2 चेंडू शेष आहेत. हा चेंडू ड्राईव्ह केला. यावेळेस मात्र कव्हर पॉईंटला फिल्डर नाही आहेत. स्वतः गोलंदाज जाऊन चेंडू उचलतात. तोपर्यंत 1 धाव. धावसंख्या धावफलकावरती 78 धावा झाल्यात. आता अखेरचा चेंडू आहे. बघूया एखादा मोठा फटका आला धावसंख्या 80च्या पुढे जाईल. 2 धावा आल्या तर 80 होतील. बघूया काय घडतंय. पण आज इम्प्रेस केलं सोनाला टीमने. स्पेशली टॉप ऑर्डरच्या दोन्ही बॅट्समनने चांगली सुरुवात करून दिली आणि त्यानंतर इंद्रपाल आणि कैलासमध्ये एक विक्रमी पार्टनरशिप या मैदानावरती आपण बघितली. हो, चांगला चेंडू इनसाइड एज लागून चेंडू लॉंग स्टॉपच्या दिशेने चाललाय. फिल्डर जाऊन चेंडू अडवत आहे. तोपर्यंत सहजतेने या 2 धावा होत आहेत का आणि झालेल्या आहेत. आणि अशा प्रकारे डाव संपलेला पहिला आणि पहिल्या डावात प्रथम बॅटिंग करत असताना एकूण धावसंख्या धावफलकावरती 80. या स्पर्धेमधली सर्वोच्च सांघिक धावसंख्या नोंदवलेली आहे गावदेवी क्रिकेट संघ सोनाळ्याने आणि 80 धावांचं एक भलं मोठं लक्ष्य आता इथून चेस करायचं आहे. ते म्हणजे मैदानावरती गावदेवी पूर्णा संघाला.
धन्यवाद. वेल इतर आपण बोलूया स्वागत आणि सन्मानाकडे. या व्यासपीठावरती विराजमान आपण पाहू शकता ध्रुवजी पाटील साहेब आहे, त्यांचा यथोचित स्वागत आणि सन्मान. श्यामजी चौधरी साहेबांना विनंती आहे की आपल्या शुभ हस्ते आपण करूया त्यांचा यथोचित स्वागत आणि सन्मान. सन्मान्य ध्रुव साहेबांचा यथोचित स्वागत आणि सन्मान केले जातोय. पाहू शकता आपण या व्यासपीठावरती या गावातील एक प्रतिष्ठित नागरिक आणि त्यांचा केलाच जातो इथं यथोचित स्वागत आणि सन्मान. त्यानंतर जयंतजी पाटील साहेब इथं उपस्थित आहेत, त्यांचाही यथोचित स्वागत आणि सन्मान आपण केलेला आहे. आपला या स्पर्धेमध्ये पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आहे. तर या एक मिनिट ज्ञानेश्वर, कारण दादाने सांगितलं की अनाउन्समेंट आहे. भरत पाटील जे सोनाले गावचे आहेत, त्यांच्या वतीने इंद्रपाल आणि कैलास ज्यांनी जी पार्टनरशिप केली आताच, त्या दोघांनाही प्रत्येकी 1000 रुपये देण्यात येतील. आणि मी विनंती करेन भरत पाटील साहेबांना की आपण या ठिकाणी आला असाल, प्रेक्षकांमध्ये असाल तर मंचावरती आपलं हार्दिक सहर्ष स्वागत आहे. वी तानाजी 40+ चषक 2024 मध्ये. तर निश्चितच आपण जाऊया मंडप आणि डेकोरेटरचं चांगली सजावट आपल्याला पाहायला मिळते. उत्तम व्यासपीठ आपल्याला पाहायला मिळते. जितूजी पाटील प्रोप्रायटर त्यांच्या वतीने इथं मात्र आपण पाहू शकता की स्वागत आणि सन्मान दिले जाते. माझे सरपंच सन्माननीय चिंतामणजी पाटील साहेबांच्या शुभ हस्ते त्यांना करूया सन्मानित. मित्र जोरदार टाळ्या वाजूया. निश्चितच आपण पाहिलं तर अप्रतिम डीजे ऑपरेटिंग त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळते. आणि मित्र आपण जर पाहिलं तर आजच्या दिवसामध्ये ज्याने खूप चांगलं समालोचन केलं, त्यांच्याकडून खूप सारं शिकण्यासाठी मलाही मिळालं. आज पहिली वेळ आपण त्यांच्या समेत समालोचन करत होतो. यस, त्यांना 500 रुपयाचं सुद्धा पारितोषिक दिले गेले आहे. तर विनोदजी पाटील साहेब आपण पाहू शकता, खरं खूप चांगलं समालोचन भोपोरीतून आले होते आमच्या विनंतीला मान देऊन, आणि चांगलं समालोचन त्यांच्या माध्यमातून इथे पाहायला मिळालं. तर त्यांचा येतोची स्वागत आणि सन्मान इथे मात्र पाहायला मिळतंय. माणिकजी पाटील साहेबांच्या शुभ हस्ते आपण पाहू शकता येतोचे स्वागत आणि सन्मान. यस, सन्मान्य सुनीलजी माली साहेब मानकोलीजी जे सरपंच त्यांचा या ठिकाणी शुभागमन होत आहे, तर आपलं सहर्ष स्वागत आहे. सन्मान्य सुनीलजी भोईर साहेब माजी सरपंच यांचा या ठिकाणी शुभ आगमन होत आहे. आपले या स्पर्धेमध्ये सहर्ष स्वागत आहे. वेलकम सर. यस, सन्मान्य सुनीलजी भोईर साहेबांचं या ठिकाणी शुभ आगमन होत आहे. या क्रीडा मंचावरती आपलं सहर्ष स्वागत आहे. वेलकम सर. त्यानंतर आपण जर पाहिलं तर आपल्या अपंगावरती मात करत असताना कुठल्या प्रकारचं मनावरती दडपण न ठेवता, देवाला न कोसता माझ्या कर्तृत्वाने मी उभा आहे हे दाखवत असताना मित्रांनो, या माणसाकडून तुम्ही शिकलं पाहिजे. स्वतःच्या कर्तृत्वावरती उभं राहून एक मोठं नाव या भिवंडी तालुक्यामध्ये तर ठाणे जिल्ह्यामध्ये कमवलेलं आहे. असे आमचे गुणलेखक अल्पेशजी गायकवाड यांचाही इथं येतोचे स्वागत आणि सन्मान केलं जाईल. मी करू शकतो, मी बनवू शकतो, ही वृत्ती मात्र यूज करत असताना आपण पाहू शकता असे या महान गुण लेखाचं इथं मात्र आपण पाहू शकता येतोचे स्वागत आणि सन्मान केले जाते. आपण जर पाहिलं तर एक काल होता, एक वेल होती ज्यांना काम मागायला लागत होता, परंतु आज एवढे बिजी आहेत की त्यांची जी फीज आहे ती इतर टुर्नामेंटवाल्यांना परवडत नाही आहे. एवढं बिजी शेड्यूल त्यांचं चाललेलं आहे. चला फलंदाज या, चला पटापट. तर या आपण तर या ठिकाणी आपण सन्मान करूया एक हरहुन्नरी कलाकार, उत्कृष्ट समालोचक, मॅन फ्रॉम गोरसई मनोज ठाकरे, साई प्रेम फायबर्सचे प्रोप्रायटर आहेत. जे मावळे तुम्ही बघतायत आपल्या प्रवेशद्वारावरती ते त्यांच्या माध्यमातून तयार करण्यात आलेले असे साई प्रेम फायबरचे प्रोप्रायटर, उत्कृष्ट समालोचक मॅन फ्रॉम गोरसई मनोज ठाकरे यांना आपण करूया सन्मानित. हा सन्मान प्रल्हाददादा पाटील यांच्या शुभ हस्ते होत असताना. गुड जॉब मनोज ठाकरे सर. पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. आपली प्रगती अशीच उत्तरोत्तर होत राहू दे हीच आई भवानी चरणी प्रार्थना.
खूप खूप धन्यवाद विनोद पाटील सर आणि खूप खूप धन्यवाद वीर तानाजी दापोडे या संघाचं ज्याने माझा सत्कार केला आणि इथं बोलण्याची संधी दिली. त्यांचा पुन्हा एकदा मी मनपूर्वक धन्यवाद व्यक्त करतोय. बोलूया खेळाकडे. आपण पाहतोय पहिल्या चेंडूवरती इथं मात्र पाहायला मिळते गडी बाद होते रनआउटच्या स्वरूपात. धन्यवाद डीजे. आपण पाहू शकता या स्पर्धेची दुसरी सेमीफायनल मित्र अनुभवाला मिळते इथं. आपण पाहिलं तर या स्पर्धेतील मित्र हो या स्पर्धेतील या सामन्यामध्ये 2 रेकॉर्ड तुटले गेले. एक तर सलग 5 चौकार मारण्याचा महेश काबूकर यांचा रेकॉर्ड होता आणि इथं मात्र तो मोडीत काढत या स्पर्धेमध्ये सलग 6 चौकार मारण्याचा रेकॉर्ड जो आहे तो आपण पाहिलं तर कैलास मडवी यांनी रचलेला आहे. त्यानंतर आपण पाहिलं की या स्पर्धेतील सर्वाधिक जी धावा आहे ती 71 होती, परंतु तोही रेकॉर्ड गावदेवी सोनाले संघाने मोडीत काढलेला आहे. 80 धावांचं तब्बल टार्गेट सेट केलेला आहे. तर निश्चित या टीमसाठी इथं मात्र आपण पाहिलं तर 2 धावा कंप्लीट केल्या जात आहेत. भलं मोठं आव्हान आहे. त्याचा पाठलाग करत असताना कुठेतरी कठीण परिस्थिती संघर्षमय वातावरण तयार झालेलं आहे, परंतु खचून जमणार नाही आहे. विजयाचं जे अंतर आहे ते कुठेतरी कमी करणं गरजेचं आहे. खेळ आहे, हर जीत पराजय चालू असेल, परंतु ते लढताना मात्र आपली क्षमता दर्शवावी लागते. परंतु या ठिकाणी मात्र सॉफ्ट डिस्मिसल. अजून एक फलंदाज झेलच्या स्वरूपात होतोय बाद. तर अजून एक फलंदाज झेलच्या स्वरूपामध्ये होते वाद. जेव्हा जेव्हा तुम्हाला धावांचा डोंगर असेल तेव्हा तेव्हा समोरची टीम किती मजबूत असली तरी आपण जर पाहिलं तर ती कुठेतरी कठीण परिस्थितीमध्ये येते, दुविधामन्य स्थितीमध्ये येते आणि तो इथं पाहायला मिळते. कारण आपण पाहतोय धावसंख्या धावफलकावरती फक्त 3 लागली गेली आहे आणि 2 फलंदाज बाद झाले आहेत. पुढील चेंडू यावेळेस खेचलेला आहे ऑन साईडला. आपल्या फलंदाजमध्ये चेंडू कलेक्ट करण्याचा जरूर प्रयत्न झाला, परंतु इथेही एकच धाव आपल्याला पाहायला मिळते. आज संपूर्ण दिवसामध्ये जर विचार केला ना तर खूप चांगलं योगदान राहिलं होतं पूर्ण संघाचं. या चालू हंगामामध्ये त्यांच्या हाताला एक ट्रॉफी लागलेली आहे, छोटी का होईना, परंतु जी ट्रॉफी आहे त्यांच्या हाताला लागलेली आहे. पुढील चेंडू यावेळेस आपण पाहतोय अजून एक फलंदाज बाद होईल का पाहण्यासारखं राहील. काय पंच निर्णय देत आहे. यस, फलंदाज होते बाद. फायनल दुसरी सेमीफायनल आहे. पहिली सेमीफायनल जी पाहिली ती वडुनवगर आणि पिंपलगर या संघादरम्यान पाहायला मिळाली. विक्रम स्पोर्ट वडुनवगर संघ फायनलमध्ये थेट प्रवेश मिळवलेला आहे. तर पाहूया येथील सामना कोण जिंकेल आणि त्यांच्याशी 2 हात करेल हे पाहण्यासारखं राहील. इंद्रपाल येतोय. कालच्या दिवसामध्ये आपण पाहिलं तर प्लेअर ऑफ द डे हा किताब पटकावला होता. एवढं चांगलं खेळ त्यांचं पाहायला मिळालं होतं. चला खेळायला होतं सुरुवात. गोलंदाज टर्न होत आहे यावेळेस. क्या बात आहे. एस्टन वरती जाऊन चेंडू आदलतय. फलंदाज बाद होत आहे बोलच्या स्वरूपात.
मध्ये जिथं फलंदाजी चांगली झाली तिथं गोलंदाजी चांगली होते. आणि या ठिकाणी अजून एक फलंदाज आपण पाहिलं तर यू मिस आय डेफिनेटली हिट आणि फलंदाज नीट जातोय डगआउटच्या आसऱ्याला. पुन्हा एकदा पाहूया. यावेळेस उडवलाय. मिस टाइम जरूर झालेला आहे. क्षेत्ररक्षक दुरून येईल परंतु चेंडूला अडवण्याखेरीज दुसरं काही ऑप्शन नव्हतं आणि चेंडूला अडवलेला आहे. 2 धावा इथं मात्र कंप्लीट केल्या जात आहेत. एकेरी दुहेरी धावसंख्येने काम बनणार नाहीये. तुम्हाला हवाई सवार बिग हिट खेळावं लागतील. परंतु या विजयाचं समीकरण जे आहे ते खूप मोठं आहे. त्याचं अंतर कुठेतरी कमी करता येईल यात मात्र काही शंका नाही आहे. कारण भलं मोठं आव्हान इथं मात्र उभं केलेलं आहे. गोलंदाज पुन्हा एकदा टर्न होते गोलंदाजी मार्कवरती. यावेळेस पाहायला गेले तर क्रॉस बॅटने खेळण्याचा प्रयत्न होता आणि आपण जर पाहिलं तर गुडलँड स्पॉटवरती चेंडूला मात्र खेळून काढलेला आहे. पुढील चेंडू यावेळेसही उडवण्याचा प्रयत्न होता परंतु इथं मात्र अतिशय आत्मविश्वासाने मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी करताना पाहायला मिळते. निश्चितच आपण जर म्हणतो ना की नशीब असेल तर सर्व गोष्टी मिळतील परंतु नशीब आपल्याकडे झुकवण्यासाठी तुम्हाला मेहनतीची गरज आहे आणि ती मेहनत मात्र आपण जर पाहिली तर सोनाली संघाची अफलातून पाहायला मिळाली. जिद्दीने चिकाट्याने संघर्षाने एकटीने क्रिकेट खेळत असताना पाहायला मिळालं. इथं मात्र चेंडू उडवलेला आहे. चेंडू कलेक्ट केला जाईल कैलास मडवी यांच्या माध्यमातून. एकच धाव घेतली जाते. यस सन्माननीय भिवंडी ग्रामीण फुटबॉलचे माजी अध्यक्ष शरददादा भोईर साहेबांच्या माध्यमातून चालू असलेला सामना आयोजन नियोजन इथे उपस्थित सर्व खेळाडूंचं खूप खूप धन्यवाद व्यक्त केले आहेत आणि त्यांना खूप साऱ्या शुभेच्छा दिलेल्या आहेत. खास करून या सामन्यासाठी आपण पाहिलं तर पाहूया पुन्हा एकदा केलेला होते सुरुवात. यस इथे मात्र पाहू शकता आपण फलंदाज होतोय रनआउटच्या स्वरूपात बाद. यस पंचांच्या माध्यमातून इथं व्हाईट बॉल येत आहे आणि रनआउटच्या स्वरूपात होते फलंदाज बाद. मामा इकडे या, मामा इकडे या तुम्ही. निश्चितच आपण जर पाहिलं तर हा क्रिकेटचा खेळ आहे. 40+ क्रिकेट म्हटलं की प्रत्येकाच्या श्वासात आणि नसात आता भरणारा हा खेळ आपल्याला पाहायला मिळतंय. जसं म्हणतात की 40+ क्रिकेट हात थकले पाय थकले तारुण्य आता काय उरलं नाही. हात थकले पाय थकले तारुण्य आता काय उरलं नाही परंतु त्याच्याशिवाय आम्हाला काय आता पर्यायी उरलं नाही. अप्रतिम आपण जर पाहिलं तर मैदानाच्या आतमध्ये खेळ या खेळाडूंचा आपल्याला पाहायला मिळतोय. अजून एक फलंदाज झेलच्या स्वरूपात बाद होतोय. अजून एक फलंदाज होते बाद झेलच्या स्वरूपात. या ठिकाणी शुभ आगमन होत आहे. या स्पर्धेमध्ये सर्वप्रथम फायनलमध्ये प्रवेश मिळवणारा संघ अर्थात विक्रम स्पोर्ट वडूनगर अतिशय विक्रमी खेळी करत असताना आपल्या संघाला मात्र फायनलमध्ये प्रवेश मिळवून दिलं गेलं. आपण जर पाहिलं तर खूप चांगलं त्यांचं योगदान राहिलं गेलं. पहिल्या सामन्यापासून जो विजयरथ हाती घेतला होता त्या नॉनस्टॉप हकलत आपण जर पाहिलं तर फायनलमध्ये नेऊन मात्र थांबवलेला आहे. पहिल्या सामन्यामध्ये आपण पाहिलं तर अंजूर, दुसऱ्या सामन्यामध्ये दिवा, त्यानंतर भावा, त्यानंतर पिंपलगड अशा बलाढ्य संघांना मात्र पराजयाची धूल चारत या स्पर्धेतील फायनलमध्ये प्रवेश मिळवलेला आहे. आणि या ठिकाणी अजून एक फलंदाज रनआउटच्या स्वरूपामध्ये बाद होते. सबको मौका मिलेगा तू चल मैं आया ही संकल्पना घेऊन मैदानाच्या आतमध्ये प्रत्येक फलंदाज येतोय
आणि बाद होऊन तंबूच्या आसराला जातोय. प्रशंसा करावी लागेल खास करून सोनाली टीमचं. एकतेचं प्रतीक मानलं जाणारं गाव आपण जर पाहिलं तर सोनाली या गावाकडेही पाहिलं जातं आणि आज आपण पाहतोय की क्रिकेट ही एकतेचा खेळ आहे आणि अतिशय ताकदी तोलामोलाने संघर्षाने जिद्दीने क्रिकेट खेळणारा संघ म्हणून नावारूपाला तो उदयास आलेला संघ आपण पाहतोय गावदेवी सोनाली संघ. पोर्टल प्लेच्या माध्यमातून खूप चांगलं योगदान. आपण ज्यावेळेस रेग्युलर क्रिकेट खेळत होतो तेव्हाही आपण पाहत होते की कैलास मडवी असेल, इंद्रपाल इंद्रपाल तरे असेल, यांच्याकडे चांगला खेळ होता. कैलास मडवी यांच्याकडे जर आपण पाहिलं तर कुस्ती पेलवान म्हणून ओळखले जात होते. इथं मात्र आपण पाहतोय अजून एक चांगला चेंडू हाताला जातोय. निश्चितच आपण जर पाहिलं तर सकाराम, संदीप तरे असेल, इंद्रपाल तरे असेल यांनी खरोखरच गावाला एकतेसाठी ही टीम आपण अजून त्यांनी जसे जशी सांभाळून ठेवलेलं आहे. चंद्रकांत तरे साहेब यांना सुद्धा आपण जर पाहिलं तर तर या ठिकाणी शुभ आगमन होते. यस, नारी शक्ती पराशक्ती असं गीतेमध्ये म्हटलेलं आहे आणि इथं मात्र आमच्या महिला मंडळांचं शुभ आगमन होत आहे. या क्रीडा मंचावरती आपलं सहर्ष स्वागत आहे. निश्चितच जे वन उचललं होतं या महाराष्ट्रात निर्माण करण्यासाठी जिजा मातेने आपण पाहिले तर शिक्षणाची जी गाथा घडवण्यात आली फुले आणि आपण पाहिलं तर आज गावोगावी ही धुरा उचलणाऱ्या आमच्या माय भगिनी माऊली आज आपण पाहतोय की कुठेही कमी पडत नाही आहे. जिथं कमी तिथं आम्हीची भूमिका निभावत असताना सर्वत्र चांगलं काम त्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतंय. तर अशा महिला मंडळाचं या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे. सहर्ष स्वागत आहे. यावेळेस अप्रतिम फटका, चेंडू सीमा पार, बिगिट षटकार. निश्चितच अशा फटक्यांची नितांत गरज आहे आणि अतिशय मोठं आपल्याला पाहायला मिळतंय. या ठिकाणी निर्धावचे होते सांगता धावा आपण पाहू शकता. हे षटकार लागून सुद्धा ही 14 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. पुन्हा एकदा पाहूया. ऑन साइडला चेंडू खेचून काढलेला आहे. एकच धाव घेतली जाईल. या सामन्याची औपचारिकता जणू काही तर उरलेली आपल्याला पाहायला मिळते. या स्पर्धेमध्ये आपण जर पाहिलं तर सर्वप्रथम महेश काबूरकर यांच्या नावी 5 चौकार लागोपाठ लावण्याचा विक्रम होता. त्यानंतर कैलास मडवी यांनी मात्र बॅक टू बॅक 6 चौकार लावून या हंगामाचा एक रेकॉर्ड निर्माण केलेला आहे. या स्पर्धेमध्ये आपण पाहिलं तर नरेश तरे याने एक मिडन षटक हाताळलं होतं. त्याच्यामध्ये एक गडी बाद सुद्धा केलं होतं आणि एक 5-6 असे गोलंदाज आहे की त्यांनी चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली होती. षटक क्रमांक 4 चालू आहे. धावसंख्या धावफलकावरती 14 या अंकावरती आपल्याला पाहायला मिळते. यावेळेस आपण पाहतोय वाईट बॉल येतोय. 80 धावांचं पाठलाग करत असताना इथं कुठेतरी कमी पडताना पाहायला मिळते. आतापर्यंत तब्बल आपण पाहतोय की 8 फलंदाज बाद झालेले आहेत. यावेळेस सोडवलाय. अधिक उंच लांबी कमी दुरून क्षेत्ररक्षक येतोय आणि जणू काय कॅच त्यांच्या हाताला चिपकलेली आहे. अजून एक फलंदाज जेलच्या स्वरूपात होतोय बाद.
प्रल्हादजी पाटील साहेबांच्या शुभ हस्ते इथं मात्र आपण पाहू शकता मान्य श्री सुनीलजी भोईर साहेबांचा येतो जे स्वागत आणि सन्मान इथं मात्र पाहायला मिळतोय. समोर या स्टेजच्या समोर दोन्ही टीम दोन्ही टीमला स्टेजच्या समोर बोलवा. तर अप्रतिम विजय संपादन केला जातोय सोनाले संघाच्या माध्यमातून. तर प्लीज विक्रम स्पॉट वडुनवकर आणि गावदेवी सोनाले दोन्ही संघांना विनंती आहे की आपण व्यासपीठासमोर येऊन बसायचं आहे. तुमची बसण्याची व्यवस्था केली जाईल तर प्लीज आपण लगेच यायचं आहे. सन्मान्य भरतजी पाटील साहेब आपणास विनंती आहे की आपण व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. आपणास विनंती आहे की आपण व्यासपीठावरती स्थानापन्न व्हायचं आहे. मामा तिथेच लावा तो टेबल. टेबलचे पावके तुम्ही काढायचे आहेत. चला दोन्ही टीमला विनंती आहे की आपण या. क्या बात आहे. हस्तांदोलन चालू आहे मैदानाच्या आतमध्ये. गावदेवी पूर्णा आणि आपण जर पाहिलं तर गावदेवी सोनाले या संघादरम्यान. चला दोन्ही संघ नायक आपली संपूर्ण टीम घेऊन यायचं आहे. आपल्या नाणेफेक केले जाईल व्यासपीठासमोर. तर गावदेवी सोनाले त्याचबरोबर विक्रम स्पॉट वडुनवकर आपणास विनंती आहे की आपण या. मान्यवरांना विनंती आहे आपणही जायचं आहे तिथं नाणेफेकी करण्यासाठी. चला सर्व महिला मंडळी विनंती आहे की आपणही जायचं आहे. भाऊ सर पाकिट घे ना. दोन्ही टीमला विनंती आहे पण लाईनअप करायचं आहे. मध्ये मान्यवरांना ठेवायचं आहे. गावदेवी सोनाले प्लीज आपण यायचं आहे. विलंब न होता. आपण पाहिलं तर माझ्या मुक्ताई सम, माझ्या जिजाऊ सम, माझ्या अहिल्यादेवी ताराबाई सम आपण पाहू शकता काही महिला भगिनी मंडळी उपस्थित आहे. त्यांचंही या स्पर्धेमध्ये सहर्ष स्वागत आहे. आपण पाहिलं तर वीर तानाजी महिला मंडळच्या अध्यक्षा सन्मान्य कामिनी पाटील मॅडम आहेत. त्याचबरोबर प्रियंकाजी पाटील, त्याचबरोबर पौर्णिमाजी पाटील या उपस्थित आहे. त्यांचं या स्पर्धेमध्ये सहर्ष स्वागत आहे. त्याचबरोबर आपण पाहिलं तर वीर तानाजी क्रीडा मंडळचे विद्यमान अध्यक्ष, भिवंडी ग्रामीण 40+ संस्थापक अध्यक्ष कुंदनजी पाटील साहेब, त्याचबरोबर भिवंडी ग्रामीण 40+ विद्यमान अध्यक्ष अरविंदजी भोईर साहेब हे सुद्धा उपस्थित आहेत. आणि आपण पाहू शकता संपूर्ण टीम या ठिकाणी उपस्थित आहे. निश्चितच आपण लाईनअप करायचा मान्यवरांना
विनंती आहे की आपणही खेळाडूंच्या बाजूला राहायचं आहे. यस सर्वप्रथम आपण राष्ट्रगीत